जय बालासुब्रमण्यम अय्यर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर पांडुरंग गवळी. कॉमन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने लागोपाठ दुसऱ्या वर्षी डॉक्टरांची साथ या ठिकाणी मिळते. आनंदाची बाब आहे, कारण काही असे ज्येष्ठ समालोचक जे मागचे 30-35 वर्ष काम करतात त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, सिद्दीक बाबे आहेत, हरीश पंड्या आहे, मी आहे. आणि आत्ताची पिढीकडून काय आमच्या अपेक्षा नाही आहेत, फक्त आताच्या पिढीने थोडा रेस्पेक्ट द्यावा एवढीच अपेक्षा आहे. राहील आहे स्ट्राईकला. टीम 9-4. हो, पहिला चेंडू अँगल होत असताना राहील बॅकलिफ्ट एवढं घेतलं होतं की ऑन साईडला लॉफ करणार होते चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत. तर राहिल अन्सारी, संगनायक, अजय यादव, सचिन पाटील, चिराग भगत, यश पाटील, गणेश, रवी, शशिकांत, अरविंद, मंदार, दुजाना, अकबर, रेहान आणि विकास असा संघ आहे. ओव्हर पिच यावेळेला मात्र राहिलनी चेंडू उचललाय, पावा प्ले, चेंडू चाललाय सीमारेषेकडे, चेंडू आडवेपर्यंत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजित मात्रे यांचा सिग्नल, 4 धावा. पुष्पाना टीम 9-4 ज्यांच्याकडे 4 पॉईंट्स आहेत आणि संतोष 11. टीम 9-4 आपण बघतोय 4 पॉईंट्स आहेत त्यांच्याकडे. त्यांचं नेट रन रेटसुद्धा चांगलं आहे, 4.007. कारण एकदा 79 क्लासिक कव्हर ड्राईव्ह. मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. फिल्डर फार वेगाने येत असताना चेंडूला अडवत आहेत अजित. क्रिकेटमधलं सौंदर्य म्हणजे कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर कट्स, काही सौंदर्यपूर्ण शॉट्स असतात. राहिलनी तो शॉट त्याचा क्लास दाखवून गेला. क्लास हा परमनंट असतो, फॉर्म टेम्पररी असतं आणि तो क्लास राहिलने दाखवला. खूप जबाबदारीने खेळतील कारण 4 पॉईंट झालेत. राहिलला माहिती आहे प्रोफेशनल खेळायचं आहे, पॉझिटिव्ह खेळायचं आहे. हा सामनासुद्धा टीम 9-4 मागच्या वर्षाचे रनर्सअप होते सीझन 1चे, हे सुद्धा विसरता कामा नये. शौर्य वॉरियर्स यांना प्रथम पारितोषिक मिळालं होतं. गोलंदाज राऊंड द विकेट, चेंडू लेट स्विंग अँगल आणि लेट स्विंग करत असताना राईट हँडरसाठी राईट आर्म राऊंड द विकेट किंवा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेला एक वेगळा स्टान्स असतो. मात्र कॉमेंटेटर तटस्थ आहेत, आम्ही कोणाच्या बाजूने बोलू शकत नाही आणि त्यामुळे तो जो स्टान्स आहे तो घ्यावा लागतो. तर जयंत रामचंद्र म्हात्रे माजी सरपंच यांचं आगमन, त्यांचं स्वागत आहे. ओ फुल टॉस होता ऑन द मिडल स्टंप. चेंडूला ऑन साईडला वळवलं बॉर्डरमॅनच्या माध्यमातून. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जिथे मनीष आणि डॉक्टर चालले त्याच ठिकाणी हा चेंडू गेला आहे आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आता मैदानावरती 9 धावसंख्या. ब्युटिफुल शॉट. टीम 9-4 हा हजरतबाई शेख यांचा संघ आहे, संजय म्हात्रे यांचा संघ आहे. टीम मालक आहेत, टीम मेंटर आहेत ते संतोष 11चे मालक आहेत ते प्रकाश राठोड, कुरमुडापाडा, प्रकाश तोंबडा हे संघनायक आहेत. हर्ष पाटील, आदिनाथ, संतोष, करण. ओ चेंडू पिच होता, ड्राईव्ह केला ऑफ साईडला, चेंडू ट्रॅव्हल होतं डीपमध्ये. बघायचं आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फिल्डर होते ते प्रवीण. थ्रो येईपर्यंत दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेट करत असताना राहिल आणि गणेश धावसंख्येला नेत आहेत 11 या धावसंख्येवर. राहिल खेळतोय मैदानावर 3 चेंडू 5 धावा करून. राहिल अन्सारी दुसऱ्या बाजूला गणेश 3 चेंडू 6 धावा करून आपण खेळतो या ठिकाणी. विसरू नका मागच्या वर्षी सीझन 1चे मॅन ऑफ द सिरीज होते राहिल अन्सारी. मात्र मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक घेतल्यानंतर सुद्धा राहिल तेवढा आनंदित नव्हता. त्याचं कारण त्याला टीमला विजय प्राप्त करून द्यायचा होता, चॅम्पियनशिप. मात्र तो संकल्प त्यांनी यावर्षी केला आहे. बघायचं ते कशी इम्प्लिमेंट करतायत. हा सामना बघू शकता टीम 9-4 वर्सेस संतोष 11. टीम 9-4चा एक अत्यंत सुंदर लोगो आपण बघतोय. टीम 9-4 लिहिण्यात आले आणि तसंच एक बॅट्समॅन कट करत असताना दुसऱ्या बाजूला संतोष 11मध्ये एक संतांचं एक चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या ठिकाणी सर एक पारितोषिक आलंय ते म्हणजे प्रकाशजी राठोड यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी मला वाटते 500 रुपये त्या ठिकाणी जाहीर झालेत. प्रकाश राठोड जर पाहिले तर मला वाटते संतोष 11 या संघाचे समर्थक आहेत आणि ओनर आहेत.
धन्यवाद सागरलाही कॉमेंट्री द्यायची आहे 5 ओव्हर आपल्याला. त्याने सुद्धा काल खूप चांगलं काम या ठिकाणी केलं. आम्ही मागच्या 43 वर्षांमध्ये नवीन बॅटिंग पॉवर प्ले मागच्या 43 वर्षामध्ये नवीन येणाऱ्या समालोचकांना निर्भय वातावरण दिलं आहे. त्यांना बसण्यासाठी, त्यांना कॉमेंट्री करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन केलं आहे, सातत्याने ज्ञान दिलं आहे. एक ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही करत असतो. आमचा तोच उद्देश आहे, बाकी काही उद्देश नाही. ही पुढची पिढी घडायला पाहिजे. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये अक्रॉस द लाईन खेळलेत. अपील नाही आहे कुठला असा, फक्त यष्टीरक्षक अपील करत होते. त्यावेळेला बघा लेग बायचा इशारा या ठिकाणी पंच करत असताना मैदानावरती पहिल्यांदाच आपण बघतोय ते परशुराम पाटील यांना मैदानावर पंचांच्या भूमिकेत. परशुराम पाटील टेवरी काल दत्तात्रय नारायण पाटील काल या ठिकाणी उपस्थित. दत्तादाडी मला भेटल्यानंतर खूप आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले, कारण कितीतरी वर्षाने आम्ही एकमेकांना भेटलो. एक काळ असा दत्तादाडीने खूप प्रेम केलं आमच्यावर. हो, ऑन साईडला हुक केलं आहे. 1 हँडेड शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ बाउंड्री. गणेश धावा वाढवतो या ठिकाणी. 165 चौकार बघायला मिळाले. राजा लोगो रे लोगो. जेल आहे. प्रेक्षकांना 1000 रुपयाचं जेल आहे. 2 हातांनी पकडलं तर 1 हाताने 2000 रुपयाचं जेल. ओ ऑन साईडला 1 हँडेड शॉट. पुन्हा एकदा फास्ट आउटफील्ड आहे. 4 धावा. वॉट अ शॉट. गणेश लवकर पोझिशनमध्ये आले. रोल केलं चेंडूवर त्यांनी आणि चेंडू सीमारेषेबाहेर. 166 बाउंड्रीज गेलेत. राजा लोगो. सकाळी जेव्हा आयेशा स्टार या ठिकाणी खेळत होती, ज्यांनी 93 धावा कुठल्या, हजरत बाई शेख यांचं किती मोठं मन आहे आणि क्रिकेटवर किती प्रचंड प्रेम आहे. त्यांनी पार्टनरशिपला प्राईज दिला, त्यांनी इंडिव्हिज्युअल 50ला प्राईज दिला, हायेस्ट स्कोअरला प्राईज दिला. ओ चेंडू डबल माइंडमध्ये खेळले. बॅटलच्या हँडलला चेंडू लागला आहे टॉपला आणि तो उडतोय. विचित्र शॉट, ऑर्थोडॉक्स शॉट ऑफ क्रिकेट हिस्ट्री. असा शॉट ॲशेस सिरीजमध्ये एकदा बघायला मिळाला होता. आज भारत विरुद्ध श्रीलंका DN नाईट टेस्ट क्रिकेट तुम्ही बघू शकाल. चिन्नस्वामी स्टेडियम, कर्नाटका, बँगलोर, जिथे आमच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीची अत्यंत सुंदर वास्तू आहे, ज्या ठिकाणी लेक्चर्स दिले जातात. दरवर्षी 50 नवीन खेळाडू भारतासाठी सज्ज आणि समृद्ध केले जातात. आम्हाला अभिमान आहे, काही वर्ष आम्ही लेक्चर्स देऊ शकलो तिकडे आणि पुढची पिढी सातत्याने तिकडे करते. अंडर 19ची लेफ्ट आर्म राऊंड. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये अक्रॉस द लाईन खेळत आहेत. अपील नाही आहे, हाईट फॅक्टर आहे. चेंडू जाते ऑफ साईडला, खेळायचा होता ऑन साईडला. लेग बायचा इशारा आपण या ठिकाणी बघतोय मैदानावरती. पंच परशुराम पाटील यांच्या मार्फत. रामाचा एक अवतार आहे, श्री हरी विष्णूंचा एक अवतार आहे. मीराभाईंदरमध्ये मुर्दा हे गाव आहे, त्याला परशुरामाची भूमी म्हटली जाते. ओ चेंडू बॉडी लाईन अपेक्षापेक्षा जास्त वरती येत असताना त्या ठिकाणी शफल झाले. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न होता. एकंदरीत मैदानावर पावा प्ले संपतायत. हा तोच टीम 9-4 आहे ज्यांनी पावा प्लेमध्ये एकदम 47 धावा कुठल्या होत्या. यावेळेला 22 धावा करू शकले, कारण मैदानावर राहुल 5 वर खेळत आहेत, गणेश 7 चेंडूत 15 वर खेळत आहेत. राहुल अन्सारीने 5 चेंडूत 5 धावा केल्या. टीम 9-4च्याच नावावर 47 धावांचा विक्रम होता जो मोडला मागच्या वेळेला. तो 52 धावांचा झाला पावा प्लेमध्ये. मात्र त्यालाही पारितोषिक या ठिकाणी हजरत शेखने मागच्या वेळेला या ठिकाणी दिलं होतं आयशा स्टारला. तर 22 फॉर नो लॉस. 2-11ची सरासरी ठेवले. या सरासरीने धावा केल्या तर 55 किंवा 60पर्यंत धावसंख्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वेळेला या संघाने 79 स्कोर केला होता. 80चं टार्गेट दिलं होतं. समोरच्या संघाला 70 धावांमध्ये रोखलं होतं. शेवटच्या षटकामध्ये स्वतः राहुल अन्सारीने चांगली गोलंदाजी करत असताना तो सामना 9 धावांनी जिंकून दिला होता. या ठिकाणी प्रदीप सातवी हा नवीन गोलंदाज झालाय सर, आणि पारितोषिक पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. हजरतजी शेख साहेबांच्या मार्फत SH एंटरप्राइजेस संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या मार्फत प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराचा झेल जर तुम्ही घेतला तर तब्बल 1000 रुपये तुम्हाला त्या एका षटकाराच्या झेलसाठी मिळणार आहेत.
आणि तोच षटकार जो फलंदाज मारतोय त्याला 1000 रुपये मिळतील. षटकाराची हॅट्रिक मारली तर त्या फलंदाजाला 5000 आणि गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर तिथे त्या गोलंदाजाला 5000 रुपये तब्बल दिले जातील SH एंटरप्राइजेस यांच्या मार्फत. तसंच प्रेक्षकाने जर 2 हाताने जेल घेतलं तर 1000, 1 हाताने जेल घेतलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हजरतभाई शेख इज अ क्रिकेट लावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन, मात्र या चेंडूनंतर आपण सामन्याकडे जाऊया, कारण राहुल कॉन्सन्ट्रेट करतोय, गोलंदाजी कॉन्सन्ट्रेट करतायत दोन्ही संघांना. हजरतभाई शेख यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. इज अ क्रिकेट लवर फॉर ऑल द टीम्स. चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा ते सन्मान नेहमीच करतात. उद्या विकेट चेंडू लॉफ केलाय. इट इज अ रायल रबर स्टॅम्प शॉट, रायल अन्सारी शॉट. केव्हापासून या शॉटसाठी ते वाट बघवते. नाव रायल विल बी अ डेंजर मॅन. ओव्हर द विकेट. राहिलेला पुन्हा एकदा ऑन साईडला पुल केलंय, मात्र चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आपण फिल्डर बघतोय. संतोष कव्हर करेपर्यंत राहिल एक धाव पूर्ण करतात. राहिल जॅक कॅलिस सुद्धा म्हटलं जातं कामांमध्ये. त्याचं कारण त्यांची शरीरयष्टी, आणि त्यांच्या शरीरयष्टीच्या माध्यमातून त्यांना तसं म्हटलं जातं. आणि तसा तो षटकारसुद्धा होता. मॅग्निफिसंट 6 पॅटर्न शॉट होता तो, आणि तो शॉट आल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्समध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडेल. त्यांनी स्ट्राईक गणेशला दिला, कारण गणेशसुद्धा फार वेगाने धावा करतायत. 7 चेंडूत 15 धावा केलेत. 210च्या बॅटिंग ॲव्हरेजनी संघाची धावसंख्या आहे 29 धावा नाबाद. टीम 9-4 इन 2.2 ओव्हर्स. 14 चेंडूमध्ये 29 धावा आलेत. गोलंदाज आहेत प्रदीप. आतापर्यंत संतोष, प्रकाश आणि प्रदीप असे वापरणार आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे टीम 9-4चं या ठिकाणी. ओव्हर द विकेट चेंडू बॅकफुटला थांबले. बॉटमहँडच्या माध्यमातून गॅप होता, त्याच्यामध्ये कट केले. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये. गुड शॉट, सेन्सिबल शॉट. प्लेइंग द क्रिकेट विथ द ब्रेन असं म्हणायला पाहिजे. ब्युटिफुल शॉट. बघा, क्रिकेटमध्ये आक्रमण तर असतं, अटॅक असतं. राहिलने तो षटकाराच्या माध्यमातून दाखवला, मात्र क्रिकेटला मेंदूच्या माध्यमातून सुद्धा खेळावं लागतं. प्ले विथ इंटेलिजन्स, प्ले विथ युअर ब्रेन. तो शॉट गणेशने तोच दाखवला. ताकद कमी, टायमिंग सुंदर, आणि गॅपमध्ये तो चेंडू काढत असताना बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. धावसंख्येला पाठवलंय 33वर. षटक तिसरं मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत ते प्रदीप. कॉमेंट्री बॉक्सकडून सामना सुरू करा. जास्त गॅप ठेवू नका. एक रिदम असतो सामन्याचा. फिल्डिंग चेंज करत असताना कीपर तुम्ही बघू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. डीप पॉईंट लाईक, डीप कव्हर पॉईंट लाईक फिल्डर आहे. आणि या साईडला एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा एक फिल्डर आहे. चेंडू ऑफ साईडला कट केला, मात्र व्यवस्थित काय शॉट एलिव्हेट नाही झाला, फिनिश नाही झाला. बॅटच्या कडेला लागून तो गेला. तो शॉट कव्हर पॉईंटला जातोय. फिल्डर आहे त्याच ठिकाणी आपण बघतोय. प्रकाश कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करून या ठिकाणी गणेश स्ट्राईक रोटेट करतायत राहिल अन्सारीच्याकडे. कारण राहिलच्या बॅटमधून मागच्या वेळेला एक क्लासिक सिक्सर पाहिला. एक बाउंड्री आणि एक सिक्सर राहिलच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या 34. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा आपल्या रनवेमध्ये. शफल झाले. ऑन साइडला राहिली. पॅटर्न शॉट मारलाय. वॉट अ शॉट. शॉट मिलता नहीं, बनाना पड़ता है सर. और राइल ने उस शॉट को बनाया, यहाँ पे जगह बनाई शॉट के लिए, और गेंद को फेंक दिया मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. होता अगोदरच्या शॉटपेक्षा. मागचा शॉट त्याला सेफ होता, मात्र हा शॉट थोडा त्याला बाहेर यावं लागलं. उजव्या बाजूला शफल होत आहे. पुन्हा एकदा हुक केलंय. ब्लाइंड स्ट्रोक. ब्लाइंड स्ट्रोक करत असताना, हुक करत असताना चेंडू चेहऱ्याजवळ आला होता, जवळजवळ शॉर्ट ऑफ लेंगच्या माध्यमातून, आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीला लागोपाठ दुसऱ्या षटकामध्ये. आया है
ड्रिंकची ट्रॉली येऊ द्या म्हणून. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 46 धावा झाले टीम 94ची. 15.25ची सरासरी या ठिकाणी ठेवली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. याच वेगाने धावा आल्या तर अजूनही 30 धावा इथे ॲड होऊ शकतात. 80पर्यंत धावसंख्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल 24वर खेळतोय, गणेश 20वर खेळतोय. वळूया डीजेकडे. डीजे लावा. हजरतबाई शेख यांचं म्हणणं आहे की फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आलेत आणि ड्रिंक्सची ट्रॉली आणि ड्रिंक्सच्या ट्रॉलीला डीजे नक्कीच वाजला पाहिजे, कारण तेव्हा वेळ असतो. जेव्हा मॅच चालू असते तेव्हा आपल्याला वाजवता येत नाही. ही सुद्धा कल्पना खूप छान आहे. खरं हजरतबाई शेख यांची कल्पना होती जॅकवर आतमध्ये न्यायची 4 व्हीलर. तो विचार होता. तोही विचार पुढच्या वर्षी पूर्ण होईल याबाबतीत शंका नाही. एक सर थोडंसं तुम्हाला मी थांबवतो. जे 2 झेल घेतलेत त्या दोन्ही झेल घेतलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. येस, ओव्हर टू बाळ सर. So 46 after 3 overs with a run rate of 15.25. ड्रिंक्समध्ये डीजे बनाने नक्की डीजे वाजवावं. बाउंड्रीज आणि 6मध्ये डीजे वाजवावं, जेणेकरून जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा इथे एंटरटेन करू शकतील. आज नवीन पंच ॲड झाले ते परशुराम पाटील टिवरीचे या स्पर्धेसाठी. इज एक्सपिरियन्स्ड अंपायर. शॉर्ट ऑफ लेंथ आपण पुल केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री बघायला मिळणार. फास्ट बाउंड्री. गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत एकंदरीत 5 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळालेत, याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 बाउंड्री बघायला मिळाले. चेंडू बीट झाले थोडेसे. चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट टर्म विभागामध्ये. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत राहुल अन्सारी सुरक्षितपणे पोहोचत असताना इशारा येतोय त्या ठिकाणी पंच परशुराम पाटील यांचा लेग बाय म्हणून. अवंतर धाव आणि अवंतर धावाने धावसंख्या सरकते ती आता मैदानावर ती 51 या धावसंख्येवर. गणेश खेळतात 24वर, राहुल खेळतोय 24वर. दोघेही 24वर आहेत. मात्र राहुलने कमी चेंडू घेतलेत, 9 चेंडू घेतलेत. गणेशने 11 चेंडू घेतलेत. प्रकाश याचा चेंडू पॅटर्न पॅटच्या मध्ये MS स्टाईल ऑन साईडला वळवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंगला वॉट अ शॉट. राहुल अन्सारी. तीन 3.3 षटकामध्ये 55 धावा. राहुल ऑन फायर. ओ, चेंडू सोडलाच नाही. गणेश त्यांच्या पाठीवर हात लावत असताना. सो लॉट ऑफ फन अँड एक्साइटमेंट, कारण बेन चेंडू यावेळेला चेंडू हा फॉर्म पुल करत असताना चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अडवलंय खूप चांगल्या पद्धतीने डीपमध्ये. करण, वॉट अ थ्रो. करण, वॉट अ थ्रो. मॅग्निफिसंट थ्रो ऑन द स्टंप. टाळ्या वाजून तुम्ही बघताय. टीम 94 सुद्धा त्यांचं अभिनंदन करताय. ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द करण. फार कमी फिल्डर आहेत जे ऑन द स्टंप थ्रो देत आहेत. ब्युटिफुल थ्रो. यालाच म्हणतात KPL सीझन 2. क्या बात आहे.
हळूहळू सगळे परिपक्व खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवत असताना कॉमन प्रीमियर लीगचे या ठिकाणी आपण बघतोय मैदानावर संतोष नवीन संघातील करण खूप फिल्डिंग करत असताना. रॉयल खेळत आहेत मैदानावर 11 चेंडू 30 या धावसंख्येवर. गणेश 24 वर 11 चेंडू धावसंख्या आहे ती 57. फुल टॉस आहे, थोडी लवकर खेळले राहिल अन्सारी. बघा ड्रिल करून दाखवत आहेत, थोडंसं थांबायला पाहतो, वाट बघायला पाहतो, कारण तो फुल टॉस फटका नक्कीच ऑर्थोडॉक्स लॉंग बॉल किंवा मिड विकेट बाउंड्रीच्या जायला पाहिजे होता राहिल यांच्यानुसार. मात्र राहिल नाराज होत आहेत कारण तो टायमिंग चुकला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाही. फार फार वेळानंतर डॉट. यावेळेला मात्र ओव्हर पिच आहे, मागचा डॉटचा वाचपा काढला. ड्रेसिंग रूम मध्ये टीम 94चे खेळाडू जबरदस्त नृत्य करत असताना, डान्स करत असताना एन्जॉय करतायत राहिल अन्सारीची बॅटिंग. आणि टीम 94चे 63 धावा 4 षटकानंतर बघायला मिळत आहेत. 15च्या पलीकडे सातत्याने सरासरी 13 चेंडूमध्ये 36 धावा राहिल अन्सारी करत असताना याच्यामध्ये 2 बाउंड्रीज आहेत, 4 षटकार आहेत. 276.92, 200 जवळजवळ 77, 63. पार्टनरशिप झालं या पार्टनरशिप 63 रिपार्टिश. हो नाही ब्रेक नाही झाली. 79ची अगोदर एक आहे ती काल आपण तन्मय पाटील आणि वैभव पाटीलमध्ये पाहिला होता. 63 धावांची पार्टनरशिप 24 चेंडूमध्ये झाली. काल तन्मय आणि तसंच वैभवने 79 रनची पार्टनरशिप केली होती. सर जी बाईक आहे, जी गाडी आहे मागे यस जी काढली जाते, तर विनंती असेल त्यांना ती गाडी पार्किंग लॉटमध्ये आपण ती गाडी त्या ठिकाणी लावावी अशी आपल्याला विनंती केली जाते. कृपया करून पार्किंग आहे आणि जे आमचे सेक्युरिटी आहेत त्यांचं जरा ऐका, कारण की आपल्यासाठी एक चांगली पार्किंग लॉट त्या ठिकाणी बनवला आहे आणि त्या पार्किंगमध्येच आपलं वाहन पार्क करावं विनंती असेल. धन्यवाद. होम स्पोर्ट्स कोळी निकाल एक मॅग्निफिसंट पार्टनरशिप केली होती तन्मय पाटील आणि वैभव पाटील. तेच आम्ही हजरतबाईंना या ठिकाणी सांगितलं 79ची. आणि ई पार्टनरशिप जी चालू आहे मैदानावर गणेश आणि राहिलची ती 63 धावांची झाली. अजून सुरू आहे, तो रेकॉर्ड ब्रेकही होऊ शकतो. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळले, चेंडू जातोय तो वाडिश मिडॉनच्या मागे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतोय, डीपमध्ये येत असताना करण क्लासिक फिल्डर आहेत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा पारितोषिक आहे, लक्षात घ्या. बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा प्राईज आहे आणि ते LED TV. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर यांना LED आहे. क्वार्टर फायनलपासून फायनलपर्यंत मॅन ऑफ द मॅचला सुद्धा मोबाईलचे या ठिकाणी पारितोषिक आहेत. लीग मॅचेसमध्ये आपण बॅट बघतोय. चेंडू ऑन साईडला खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, झेल सुटतोय राहिल अन्सारीचा आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. अजून 4 धावा राहिलला. थांबून खेळतात तेव्हा त्यांचे परफेक्ट शॉट्स येतात. थोडीशी जेव्हा घाई करतात तेव्हा त्यांचे शॉट चुकतात थोडे. आणि राहिलने हा शॉट थोडीशी घाई केली त्यांनी आणि त्यामुळे तो शॉट कॅचच्या रूपाने गेला, मात्र जेल सुटला, बाउंड्री मिळाली. शफल झाले. मिडल स्टंपवर चेंडू आदळत असताना आणि गोलंदाज होते मैदानावरती तो म्हणजे प्रवीण, ज्याला यश प्राप्त होते आणि पार्टनरशिप ब्रेक होते मैदानावरती. क्रमांक 6-7चा बॅटिंग ॲव्हरेज आणि त्यामुळे रॉयल अन्सारी बादोन परत असताना बट ही हॅज डन इज रेस्पॉन्सिबिलिटी. अतिशय चांगल्या पद्धतीने ते खेळलेत मैदानावर आणि यस शोन इज रेस्पॉन्सिबिलिटी, यस कम्प्लिटेड इज रेस्पॉन्सिबिलिटी आणि प्लेड विथ ब्युटिफुल रेस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी 68 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी संपुष्टात येते आणि नवीन बॅट्समॅन आता मैदानावर उतरतोय
तो म्हणजे अजय. गणेश एका बाजूने किल्ला लढवत ठेवतोय आणि गणेश आणि अजय आता बघायचं उरलेल्या षटकांमध्ये, कारण मैदानावर अजूनही मैदानावर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण हे नाही लास्ट ओव्हर आहे, 5वं षटक बाकी, 5वं षटक सुरू आहे, 5वं षटक सुरू आहे. त्यामुळे अजय आणि गणेश या धावसंख्येला 70 किंवा 75च्या पलीकडे नेत आहेत का ते बघावं लागेल. ग्रेट बॅटिंग फ्रॉम गणेश. 68 रन पार्टनरशिप बिटवीन गणेश अँड राहिल. ओ चेंडू पडल्यानंतर एजला लागून अतिशय चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षक त्या ठिकाणी शशिकांत नवीन फलंदाज. अजय समजू शकले नाहीत, पिच ऑफ द डिलिव्हरीपर्यंत गेले नाहीत. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघत होता, तो एजला लागून यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. 68 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली, 68 रन्स पार्टनरशिप पाहिली. त्याच्यानंतर राहिल बाद झाले आणि अजय गेल्याबरोबर तेही परत येत आहेत आणि अजयची जागा गेला आता उतरतोय तो शशिकांत नवीन फलंदाज. मात्र बघायचं आहे या शेवटच्या षटकात हे 2 फलंदाज शशिकांत आणि गणेश अजून किती धावा ॲड करतायत टीम 94मध्ये. जसं मी उल्लेख केला, टीम 94ने मागच्या मॅचमध्ये 79 रन्स बनवले होते आणि समोरच्या संघाला त्यांनी रोखलं होतं 70 धावांमध्ये. या 5,000 रुपयाचं पारितोषिक हजरतबाई शेख यांच्याकडून ॲट्रिकसाठी आलेलं आहे. ॲट्रिकवर आहेत गोलंदाज मैदानावर प्रवीण, कारण 3 लागोपाठ षटकार 3 लागोपाठ विकेटला हजरतबाई शेखनी 5,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं आहे आणि ॲट्रिकच्या मार्गावर आहेत प्रवीण. आज हजरतबाई शेखनी भरपूर पारितोषिकं सगळ्या खेळाडूंना दिलेत. लॉर्ड ऑफ प्राइजेस फ्रॉम हजरतबाई शेख. ओव्हर द विकेट. चेंडू ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी टप्पा पडल्यानंतर सो 72 फॉर द लॉस ऑफ 2. अजून किती धावा येतील? अजून 6 धावा येतील, 10 येतील, बघायचं आहे या षटकामध्ये. कारण मागच्या वेळेला 79 रन्स कुठल्या होत्या टीम 94ने 5 षटकात. 72 फॉर द लॉस ऑफ 2 इन द लास्ट ओव्हर. प्रवीण पुन्हा एकदा. हो शशिकांत यांनी ऑन साईडला भिरकवलंय, बॅकवर्ड स्कॉर लेगला 6 धावांसाठी. मॅच समरी सांगू द्या, मग तुम्ही वाजवा पाहिजे तेवढे. टीम 94 78 फॉर द लॉस ऑफ 2. राहिल बघतोय आपण एकंदरीत 40 धावा 15 चेंडूमध्ये. गणेश एकंदरीत 25-12 चेंडूमध्ये. शशिकांत 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या शेवटच्या टप्प्यात. आणि आपण बघतोय प्रवीण मैदानावर 1 षटक एकंदरीत 15 धावा 2 गडी बाद. प्रकाश मैदानावर 2 षटक 25 धावा 1 गडी बाद नाही. संतोष 1 षटक 11 धावा 1 गडी बाद नाही. प्रदीप आपण बघतोय 1 षटक 24 धावा 1 गडी बाद नाही. तर टार्गेट आपण बघतोय देण्यात आलेले 78 धावा झालेले आहेत आणि 79 धावा 79 रन्स टू विन इन 30 डिलिव्हरीज या ठिकाणी दिलेले ते टीम 94 या संघाने मैदानावरती संतोष लेवन या संघाला. आता डीजे सुरू करू शकता. या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवळी सरांना विनंती असेल, आपलं जे नाणं आहे अंकित, तर अंकित या ठिकाणी आपल्याला टॉस आणून देतील. मी सन्मान्य श्री गिरधरजी म्हात्रे यांना विनंती करतोय, तसेच आदरणीय सन्मान्य सदानंदजी भोईर यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. तर आयशा स्टार या संघाचा संघनायक आणि बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाचा संघनायक टॉससाठी या. डॉक्टर जी गवळी आपण टॉस या ठिकाणी करतोय.
कुठल्या पूलमध्ये दोघे बी पूलमध्ये दोघे ना 79 टू विन 79 टू विन लक्षात घ्या. 72 धावा होत्या, त्याच्यानंतर 6 लागली, 78 धावा झाल्या. मागच्या वेळेला 79 धावा टीम 94ने कुठल्या होत्या, यावेळेला 78 धावा कुठल्या आहेत. 79 टू विन. संतोष लेव्हनला 30 चेंडूमध्ये 79 या ठिकाणी करावं लागेल. अजून एक गोष्ट असं आहे की टीम 94कडे 4 पॉईंट्स आहेत, संतोष लेव्हन यांच्याकडे 2 पॉईंट आहेत. जो कोणी संघ जिंकेल म्हणजे टीम 94 जिंकलं तर 6 पॉईंट होतील, संतोष जिंकलं तर 4 पॉईंट होतील आणि ते दोघेही क्वालिफाय होऊ शकतात. कुठला संघ क्वालिफाय होतोय ऑलरेडी आपण बघतोय 4 पॉईंट आल्यामुळे ते क्वालिफाय झालेच आहे टीम 94. प्रश्न संतोष लेव्हनचा आहे, ते काय परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत आहेत. आम्ही विश्रांती घेणार आहोत. मनीषला 3 वाजता जायचं आहे. आम्ही मनीषला आमंत्रित करतो, त्यांनी यावं आणि पुढच्या 5 षटकांचं समालोचन या ठिकाणी करावा. हा मुलगा तुम्ही बघताय, माझा अत्यंत जिवलग मित्र जगतकुमार पाटील कलाकडा महोत्सव ज्यांनी काम केला, त्यांच्या खारी गावातील मित्र आहे. सुधाकर नलावडे माझे फॅन आहेत आणि मनीष खूप वेगाने प्रगती करतोय आणि अशा या अपकमिंग यंगस्टरच्या मागे आम्ही सातत्याने आहोत. चांगली प्रगती करावी. सर टॉस बॉक्समध्ये आपण आहोत, या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय सन्मान्य गिरधरजी म्हात्रे साहेबांना सुद्धा. आशा स्टार या संघाचा संघनायक या ठिकाणी अजून पोहोचलेला नाहीये. विनंती असेल आशा स्टार. आशा स्टार संघाला विनंती असेल. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आयशा स्टार संघाला विनंती करतोय टॉस करण्यासाठी. एक मिनिट. तर आयशा स्टार या संघाचा संघनायक आता उपस्थित होतोय. सदानंदजी भोईर तसेच ॲडव्होकेट गिरिजरजी म्हात्रे. टॉस केला जातोय सदानंदजी भोईर यांच्या हस्ते. हेड असा कॉल झालाय, तर नक्कीच आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय. हा येस. तर मान्यवरांना विनंती करेन प्लीज आपण आदरपूर्वक मान्यवर कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या ठिकाणी 2 आमचे संघनायक आहेत, त्यांच्याशी थोडंसं आपण चर्चा करूया. वेळ आपल्याकडे आहे. नक्कीच सिराज नाणेफेकाचा कल तुम्ही जिंकलात, काय स्वीकाराल? फिल्डिंग स्वीकाराल. समोरचा संघ एक बाबा स्पोर्ट्स 9191 संघ चांगला संघ आहे. मात्र आता जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टूर्नामेंट के आखिर में जाएगा, बाहेर जाएगा. तर आपण पाहू शकतो आत्ता मात्र कितीपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण जातोय या ठिकाणी चिराग म्हात्रे आहेत. चिराग, समोरचा संघाने नाणेफेकीचा कल जिंकल्याच्या नंतर तुम्हाला क्षेत्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कितीपर्यंत टोटल रचण्याचा प्रयत्न कराल? 65 प्लस. काय आज तुमच्या संघामध्ये नवीन बदल आणि नवीन जोश बघायला मिळेल? हो नक्कीच. आपण पाहतोय स्पॉन्सर्स आहेत. स्पॉन्सर्सला खुश करण्यासाठी आम्हाला आज काय नक्कीच नवीन कुठले खेळाडू बघायला मिळतील? सेम टीम खेळणार आम्ही. सेम टीम खेळणार. थँक्यू, ऑल द बेस्ट तुम्हाला. नक्कीच शुभेच्छा असतील. तर टॉस झालाय, नाणेफेकी जिंकलेली आहे आणि ती म्हणजे आयशा स्टार या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी आमचे कॉमेंट्री सज्ज झाले आहेत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सागर जिमाळी. गुड आफ्टरनून एव्हरीवन. टीम 94 या संघाने 78 रन्स कंप्लीट केले आहेत आणि 79 रन्सचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. ती म्हणजेच टीम संतोष 11. नावामध्ये संतोष आहे, खेळामध्ये संतोष असेल का ते आता पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांच्या देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो युअर गुड गेम. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतो यश. स्ट्राईकवर असेल आदिनाथ. स्लाइटली क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने, पण त्या ठिकाणी कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. शॉट ऑफ गुडलाईन बॉल. टप्पा पडला थोडासा राईज होतोय. वेग देखील नियंत्रित या ठिकाणी या बॉलवर पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग, पण आदिनाथला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. आव देखाना ताव, मला फक्त हवे माझ्या संघासाठी धाव, या तत्वावर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण तो प्रयत्न फसतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी बॉलर यशची. आदिनाथ जो सुरुवातीपासूनच एक प्रतिज्ञा घेऊन आलाय की सुरुवात करीन तर षटकार किंवा चौकारा नाहीच, आणि तोच कुठेतरी आविर्भावामध्ये राहिला आहे. पण चांगली बॉलिंग या ठिकाणी यशची. नॉन सेकंडला संतोष असेल ओव्हर द विकेट. कनेक्ट केला बॉलला, बॅट अँड पॅडवरच्या बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमा रेषा. आर की पार. लेट वेट फॉर अंपायर डिसिजन. हा चौकार आहे की षटकार आहे की कॅच आहे?
दरम्यान डिसिजन पेंडिंग, लेट अंपायर डिसाइड. पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे, तोपर्यंत आम्ही येस सांगू शकत नाही. तर अंपायर या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. तिसरे पंच या ठिकाणी आहेत, ते चेक करतील की क्षेत्ररक्षकाचा पाय नक्की बाउंड्री रोपला टच करतोय की त्याचा पाय बाउंड्री रोपच्या आत आहे. चांगला स्ट्रोक होता, पण मात्र कुठेतरी एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स काहीतरी कमी आहे. त्या ठिकाणी काहीतरी पाहायला मिळते आणि नक्कीच पंच या ठिकाणी येतील आणि पंच त्या ठिकाणी चेक करतीलच. कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणीच चर्चा करू नका, अंपायरला अंपायरचं काम करू द्या. आम्ही आणि तुम्ही सुज्ञ आहोतच, पण पंचांना ज्या कामासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यांना ते काम करू द्या आणि लेट अंपायर डिसाइड. चांगला स्ट्रोक होता, क्रिस बॉक्सच्या कोण्यावरून ऑफस्टिकच्या बाहेरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. एलिव्हेशन मिळालंय, पण डिस्टन्स गाठताना मात्र कुठेतरी चुकामुक झाले. त्याचवेळी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दक्ष होता, त्यांनी कॅच कलेक्ट केलाय जरूर, पण त्याचा जो पाय आहे तो बाउंड्री रोपला टच केलाय की नाही केलाय यासाठी त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. हे तंत्रज्ञान आहे आणि त्याची आपण मदत घेतो या ठिकाणी. प्रेक्षक देखील या ठिकाणी पंचांची भूमिका अदा करतायत आणि त्या ठिकाणी आता अंपायर डिसिजन येते की हा 6 आहे की आउट आहे की 6 आहे आणि अंपायर डिसिजन इज 6 6 धावा. बाउंड्री रोपला पाय टच झाला होता आणि त्याचमुळे हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या पोझिशनला फील्ड करताय, तुम्ही कॅच कलेक्ट करताना बाउंड्री रोपच्या बाहेर जाणार आहात की नाही जाणार आहात, किंवा बॉल कलेक्ट केल्यानंतर तुम्ही बाउंड्री रोपवर आहात की आत आहात, या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या 6 झाले. आदिनाथला यश मिळते, निसटतं जीवदान या ठिकाणी आदिनाथला मिळते. यश ओव्हर द विकेट. रायझिंग अँड सरप्रायझिंग जबरदस्त पिचिंग या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडल्याचा बॉल थोडासा अपिश राईज होतोय. चांगली रणनीती या ठिकाणी, स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता आउटसाइड द ऑफस्टिकचा परफेक्ट अटॅक ठेवला जातो, कारण या अगोदरचा बॉल बॅट अँड पॅड मधला होता, त्या बॉलला एलिव्हेट केलं होतं, पण त्यानंतर आता कुठेतरी त्याचा हा गोष्टीतून धडा घेतलाय आणि धडा घेताना नीती आणि शैलीमध्ये बदल केलेला आहे आणि ऑफस्टिकच्या बाहेर बॉलची पिचिंग. धावसंख्या 6, 79चा पाठलाग करायचा होता. 6 धावा धावफलकावर आहेत. टॉपेज बॉल यष्टिरक्षकाच्या मागे, शॉट फायलेक रिजन मध्ये कलेक्ट केला जातो आहे का, तर नाही. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळते ते ठिकाणीच आदिनाथला. खरंच घरी आईचा आशीर्वाद घेऊन आलाय आदिनाथ. 2 वेळा एकाच डावामध्ये जीवनदान देखील, एकाच षटकामध्ये. खरं तर हा योगायोग खूप तुम्हाला कमी वेळा पाहायला मिळेल, पण मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ तो नशीबवान खेळाडू या डावातला ठरतोय. धावसंख्या बिनबाद 7 झाले. 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेत या दुसऱ्या डावातल्या पहिल्या षटकातले. स्ट्राईकवर आता पहिल्यांदाच येतोय या डावामध्ये संतोष. यश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला स्लाइस करायचा होता कव्हर पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचे अगोदर बॉल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. कलेक्ट केला जाऊ शकला असता जर ॲक्रोबॅटिक प्रयत्न केला गेला असता, तर पण मात्र तयारीत नव्हता. आपण पाहिलं रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. प्रयत्न तर तितकासा चांगला होता, पण अजूनही चांगला होऊ शकला असता. बॉल राईज झाला होता कव्हर पॉईंट रिजनमध्ये, तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय बॉल कॅप्चरिंग आहे, TCP लाईव्ह, आणि बॉलचं नाव देखील आम्हाला वाचायला मिळू शकेल. अजूनही अल्ट्रा स्लोमो आपण नक्कीच उद्याच्या दिवशी अनुभवणार आहोत. त्या ठिकाणी एक षटकाच्या समाप्तीनं धावफलकावर धावा लागलेल्या आहेत संतोष 11 संघाच्या. बिनबाद 8 धावा जिंकण्यासाठी 24 बॉल्समध्ये 71 धावांची गरज. 24 बॉल्स 71 रन्स रिक्वायर्ड. ठेवून घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. राहिल अन्सारी ज्याने पहिल्या डावामध्ये 15 बॉल्समध्ये 40 धावांची तुफानी फलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुफान आणण्यासाठी आता ॲज अ बॉलर तो बॉलिंग ट्रॅकवर येतोय. आणि आता इक्वेशन आपण पाहू शकतो स्क्रीनवर. 24 बॉल्समध्ये 71 धावांची गरज. खूप चांगलं हे वातावरण, खरं दुपारचं हे सत्र आहे
आणि दुपारचं सत्र असताना मात्र तितकीशी उष्णता जाणवत नाही आहे. क्रिकेटमय असं वातावरण आहे आणि प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी आनंदित आहे, कारण कामण प्रीमियर लीग आता एक फेस्टिवल म्हणून या ठिकाणी साजरा केला जातोय या कामण परिसरामध्ये. राऊंड विकेट ऑन साईडला पूल करायचा होता, कंट्रोल नव्हता या स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग रिजन मधून, कॅच कलेक्ट करतोय आणि राहिला मिळतं यश. पहिला फलंदाज बाद संतोष इलेवन. कुठलीही भूमिका त्याला द्या, ती भूमिका तो चोख अदा करत असतो आणि हे डेडिकेशन लेवल तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा कामण संघ खेळतो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी हे डेडिकेशन लेवल हाय आहे राहिल अन्सारीचा आणि तो टीम 94 संघाचा पाठीचा कणा आहे. असंच कुठेतरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ बहारदार राहिलेला आहे. संतोष इलेव्हन संघाचा पहिला मोहरा त्यांनी मिळवलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजेच मिस्टर प्रकाश तुंबडा. सकाळी दुखापतग्रस्त होता, पण आता पुन्हा एकदा त्या दुखापतीला मात करून तो मैदानाच्या आत उतरलाय. संघाच्या विजयासाठी, संघ मालकाच्या विश्वासासाठी बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार असरदार गगनभेदी षटकार. कमी खेळाडू असतात जे हाताला त्याचा जो ऍक्टिव्ह हँड आहे त्या ऍक्टिव्ह हँडला दुखापत झाले सकाळच्या सत्रामध्ये. खरं तर स्टिचेस आहेत त्याच्या हाताला, तरी सुद्धा तो खेळतोय आपल्या संघाच्या नावासाठी आणि संघ मालकाच्या विश्वासासाठी. ही डेडिकेशन असायला हवी. त्या ठिकाणी प्रकाशच्या माध्यमातून स्ट्रोक घेतला आदिनाथने. आता आदिनाथ आणि प्रकाश ही जी जोडी आहे त्या जोडीने मात्र तसा खेळ करायला हवा मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद 14 धावा आणि 79 धावांचा पाठलाग करताना आम्ही देखील या चढाओढीमध्ये आहोत, आम्ही देखील या शर्यतीमध्ये आहोत, आम्ही देखील संघर्ष करू शकतोय, आम्ही देखील संघ मालकाचं नाव मोठं करू शकतो. हाच कुठेतरी प्रयत्न आदिनाथने केलेला आहे. 6 बॉल्समध्ये 13 धावांची भरीव कामगिरी ॲज अ बॅटर संतोष इलेव्हन या टीमसाठी त्याची आली आहे आणि सांघिक धावसंख्या संतोष इलेव्हनची 1 गडी बाद 14. बॉटम एज घेऊन बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये. स्ट्राईक रोटेट होईल, एक धाव मिळेल. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आदिनाथचं पाहायला मिळते, कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार खेचला होता. त्यानंतर आउटसाईड द ऑफ स्टिक अँगलचा वापर करून गोलंदाज राहिलने एक वेगळा प्रयत्न केला होता चांगल्या शैलीने आणि त्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॉटम एज घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये पोहोचतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. आता मात्र राहिलला देखील ठाऊक आहे प्रकाशला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आहे, कारण जरी तो दुखापतग्रस्त असला तरी देखील तो धोकादायक ठरू शकतो. म्हणतात ना की वाघ जितका जखमी असतो तितकीच त्याची दहशत असते. तर पाहूया या ठिकाणी जखमी वाघ प्रकाश त्याची दहशत या डावामध्ये दाखवेल का. पाहूया या पुढच्या बॉलवर नक्कीच ते चित्र पाहायला मिळेल. राहिल वर्सेस प्रकाश हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल हा कॉन्टेस्ट, राहिल की प्रकाश. 1 गडी बाद 15 धावा संतोष इलेव्हन. राहिलला ठाऊक आहे प्रकाश ऑन साईडला जास्त ऍक्टिव्ह आहे, त्याचमुळे ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन राहिलने दिलंय. पाहूया त्या प्रोटेक्शनला भेदेल का. आउटसाइड ऑफ स्टिक, गुड स्ट्रॅटेजी बाय राहिल अन्सारी. दाखवायचं काय आणि करायचं काय हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये राहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऑन साईडला त्याने प्रोटेक्शन जास्त दिलंय, पण बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. जबरदस्त गेम प्लॅन या ठिकाणी राहिलचा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 1 विकेट देखील मिळालाय आणि 1 षटकार देखील खाल्लाय. 1 गडी बाद 15 संतोष इलेव्हन. चांगला बॉल, बॉलला ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही. बॉल जाईल वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न पूर्ण केला जाणार आहे, कारण क्षेत्ररक्षक काहीसा दूर होता आणि तो बॉलवर पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचतो तो म्हणजे 17 या आकड्यावर. बॉल्स फेकून झाले त्या दुसऱ्या षटकातले 5. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे प्रकाश तुंबडा. ऑफ साईडला आपण प्रोटेक्शनचा विचार केला. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला कव्हर पॉईंटला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, बॉल जाईल लेगचा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर.
4 धावांसाठी नेत्रदीपक चौकार प्रकाश तुंबडा इज ऑन फायर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संतोष 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21 झालेला आहे. नक्कीच आपण जर इक्वेशनचा विचार केला तर 18 बॉल्समध्ये गरज आहे ती म्हणजेच एकूण आय थिंक 58 धावांची. येस, महेंद्र भगत नेहमीच ॲक्टिव्ह असतात, त्यांना माहिती आहे की नक्की समालोचकाला काय पाहिजे आणि ते त्यांच्या स्क्रीनवर आणतात. 18 बॉल्समध्ये आता 58 धावांची गरज आहे. इक्वेशन अजूनही जर आपण पाहिलं तर स्टेबल आहे. संदीप गावंड सर माझ्यासोबत. संदीप सर काय म्हणाले इक्वेशनबद्दल? दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. 18 बॉल्समध्ये 58 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. एक गडी बाद झाला. 21 धावा सध्याच्या घडीला लागल्यात. संतोष 11 संघ फलंदाजी करतोय. एक्झॅक्टली सर, दुखापत आहे या गोष्टीवर देखील चर्चा झाली पाहिजे, कारण आपण देखील म्हणतो स्टिचेस झालेत आणि त्याच्या ॲक्टिव्ह हँडला स्टिचेस आहेत. जो लेफ्ट हँड आहे, जो ॲक्टिव्ह हँड त्याला स्टिचेस आहे, तरी देखील तो स्क्वेअर द विकेट चौकार खेचतोय. याला म्हणतात प्रचंड इच्छाशक्ती. यस, क्रिकेटवर असलेलं प्रेम, अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज प्रकाश याचं. 6 धावणीची तो चांगली धावा बनवतोय. आदिनाथ 14 धावा बनवतोय. 2 षटकांमध्ये 21 धावा बनल्यात. आता 18 बॉलमध्ये 58 धावा होऊ शकत आहेत, कारण अर्धशतक मी 15 बॉलमध्ये 65 धावा बनवल्या आहेत बघितल्या आहेत बनताना यंदाच्या हंगामामध्ये. मागच्या महिन्यामध्ये होऊ शकतात या धावा. एक्झॅक्टली, आय एम पॉसिबल. आणि तेच हाच पवित्रा घ्यावा लागणार आहे संतोष संघातल्या फलंदाजांना. आपण यशचा जर आढावा घेतला तर त्याने पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट मिळाली नव्हती, पण एक इकॉनॉमिकल सुरुवात त्याने टीम 94ला दिली होती आणि पुन्हा एकदा त्याच कामगिरीचा आढावा घेऊन पदोन्नती झाली आणि दुसरं षटक हाताळण्याची संधी या ठिकाणी यशला मिळते. 18 बॉल्स 58ची गरज. खरं तर आस्किंग रेट 15चा होता सुरुवातीला, त्या आस्किंग रेटला खेळलं गेलं नाही आहे, त्याचमुळे आता आस्किंग रेट वाढून होतोय. तर म्हणजेच 18चा ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल मिडॉनमधून मागे येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं कलेक्शन एकच मिळणार आहे. क्षेत्ररक्षण तुमचं जर चांगल्या दर्जाचं असलं तर तुम्ही तुमच्या संघाचा 7 ते 8 धावांचा फायदा करू शकता आणि हेच कुठेतरी चित्र पाहायला मिळालं. पण आता 6 धावांचं नुकसान आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. जो कॅच कलेक्ट केला होता तो बाउंड्री रोपवर, त्यामुळे तो 6 धावा मिळालेल्या होत्या संतोष 11ला आणि आदिनाथला जीवनदान मिळालंय. आदिनाथ 15वर खेळतोय. चांगली त्याची स्ट्राईक रेट आपण पाहिला तर 200च्या स्ट्राईक रेटवर खेळतोय. प्रकाश सुद्धा 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. तर स्ट्राईक रेट तुम्हाला 200हून पलीकडे न्यावं लागेल, कारण 15च्या धावाकरीत तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत. त्यामुळे जवळपास 250 ते 300च्या स्ट्राईक रेट मिळालाय. प्रत्येक बॅटरला या ठिकाणी खेळावं लागणार आहे. 17 बॉल्स 57 धावांची गरज. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. यशच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी 9 धावा खर्च केल्या आहेत. 3 क्षेत्राच्या 30 या सर्कलच्या आत. यावेळेस मात्र खूप जास्त गॅप होता बॅट आणि बॉल मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा भुर्दंड बसतोय आणि कॉट बियांच्या स्वरूपात फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन ऑन 22. संतोष 11 संघाचे 2 गडी बाद झालेत 22 धावा असताना. कमॉन डीजे. काले गोरे सब दिलवाले होते, ऐसा नहीं है सिर्फ काले ही दिलवाले होते. हमारे महेंद्र भगत गोरे है लेकिन दिलवाले है. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 57 धावांची गरज. कामन 40+ संघाचे, मास्टर संघाचे आदरणीय सन्माननीय कामन 40+ असोसिएशनचे खजिनदार अनिल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. अनिल पाटील साहेबांचं आगमन झालंय, ज्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी गोलंदाजी करतो यश. क्या बात आहे. वडील देखील मुलाचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत आणि मुलगा त्यांना खुश करतोय. पण यशरक्षक नक्की काय करतोय? राहील काय झालं नक्की? त्या ठिकाणी धावतन मिळेल. वेट फॉर अंपायर सिग्नल. येस, बायची 1 धाव मिळणार आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाईल 23. ओव्हर एक्साइटमेंट याला म्हणू शकतो का आपण संदीप सर? नो डाऊट म्हणू शकतो, कारण अति उत्साह आपल्याला दिसला इथे मैदानाच्या आत.
आणि खरं तर त्यांना असं वाटतं की आपला संघ थोडासा वरचढ आहे आतापर्यंत. जर आपण स्टॅटिस्टिक्सचा विचार केला, कागदोपत्री खेळाचा विचार केला तर. यश ओव्हर द विकेट ऑन साइडला क्रॉस बॅटर फुल स्ट्रोक गॅप मध्ये बॉल आहे स्पेलेक्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी स्वर्गीय प्रवीण अनंता पाटील स्टँडला अभिवादन करणारा चौकार. एन्जॉयमेंट करतात. मित्र म्हणेन जत्राच आहे ही. हा सोहळा मात्र आता प्रत्येक वर्षी वार्षिक उत्सव म्हणून घोषित करायला हवा संदीप सर या कामण परिसरामध्ये, असं मला वाटते. नो डाऊट प्रत्येक वर्षी ही प्रेक्षकांच्या भेटीला येणारी स्पर्धा आहे आणि आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा पाहायला मिळेल. 27 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्रोक चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी KPL. नक्की काय झालंय? ओ हो सो सॅड. या ठिकाणी मात्र बॉल ब्रेक झालाय, म्हणजेच या 6 धावा देता येणार नाही या टीम संतोष 11ला. दुष्काळात 13वा महिना संदीप सर, असंच मला म्हणावं लागेल. हा निश्चितच खोदा पहाड निकला चुवा. इतका मोठा फटका, सुंदर फटका खेळला होता, त्याची ताकद वाया गेली या चेंडूवर. धाव संख्या 2 गडी बाद 27. 14 बॉलमध्ये 52 धावांची गरज. ताकद लावल्याने बॉल फोडला. त्यापेक्षा कमी ताकदीने खेळला असता काही धावा तरी मिळाल्या असत्या. पण असो, खेळ आहे आणि जो नियम आहे त्या नियमावलीच्या आधारावर मात्र आता या बॉलवर धावा देता येणार नाही. त्या ठिकाणी एक सेकंड. तर या ठिकाणी कमिटी मेंबर जर असतील तर कमिटी मेंबर्सने या गोष्टींवर प्रकाश घालायचा आहे की बॉल ब्रेक झाल्यावर नक्की काय आहे ते नियम, सुधारित नियम जे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. त्या ठिकाणी थोडंफार डिस्कशन. मीटिंगला सर्व सभासद असतीलच, तर जे सभासद त्या मीटिंगला उपस्थित होते त्या सभासदांनी यायचंय आणि या ज्या परिस्थितीवर प्रकाश टाकायचा आहे. धन्यवाद. हा बॉल कधी फुटणार नाही जो स्क्रीनवर पाहताय तुम्ही. हा KPLचा जो ट्रेडमार्क आहे तो कधी फुटणार नाही, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. तर डिसिजन काय सर? अंपायर डिसिजन व्हॉट इज? यस म्हणजे आउट. बॉल डेड नाही आहे, सिक्सर देखील काउंट केला जाणार नाही आहे. बॉल डेड आहे म्हणजेच धाव देखील नाही आणि बॉल देखील नाही. येस, बॉल डेड, काहीच नाही. प्लेअरची एनर्जी वेस्ट झाली आहे, ती मात्र परत मिळणार नाही. चला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊया, प्रकाश घालूया या बलूनवर जो कुठेतरी एक लँडमार्क आहे KPLचा, KPL लीगचा. हा लँडमार्क तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय जो 4 दिवसांपासून अभिमानाने या ठिकाणी या जागेची सिच्युएशन पिन मार्क, गुगल पिन मार्क दाखवतोय. बॉल काउंट नाही, रन काउंट नाही. 27 धावा धावफलकावर असतील, 2 गडी बाद. संतोष 11, 14 बॉल्स, 52ची गरज. 14 बॉल 52 धावांची गरज. आदिनाथ आता मात्र कुठेतरी आत्मविश्वास मिळवतोय. स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून येत आहेत. 9 बॉल्समध्ये 19 धावांवर तो खेळतोय. ओव्हर द विकेट यश. आउटसाइड द ऑफ स्टिक, लीगल डिलिव्हरी, चांगली बॉलिंग. खरं तर विकेट खेळण्याचा प्रयास केला असता किंवा बिहाइंड द विकेट खेळायचा प्रयास केला असता, धावा मिळू शकल्या असत्या. पण कुठेतरी सुरुवातीपासून मन बनवलं होतं की मला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं आहे. पण मात्र तो प्रयत्न या ठिकाणी फक्त खूप जास्त लांबून हा बॉल ट्रॅव्हल केला गेलाय.
धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा. पुढचा बॉल यश ओव्हर द विकेट. स्ट्रोक चांगला आहे यावेळेस मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार KPL षटकार. सर भिवंडी क्रिकेट हे प्रगल्भ आणि विकसित क्रिकेट म्हणून ओळखलं जाते, पण कॉमन प्रीमियर लीगमध्ये हे 16 संघ खेळत आहेत आणि 16 संघातले इतके प्रतिभावंत खेळाडू त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळत नव्हतं. तर हे एक व्यासपीठ असेल का, एक त्यांना स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची कुठेतरी आता ऊर्जा मिळते या व्यासपीठावरून? नाही मनीष, नक्कीच एक खूप चांगला उल्लेख केलेला आहे. आणि मला असं वाटतं हजरतभाई शेख असतील, संजयभाई म्हात्रे असेल किंवा KCAची सर्व पदाधिकारी असतील, त्याप्रमाणे कॉमन प्रीमियर लीगची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांनी खरं तर खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बघितली जाते. आणि मला असं वाटतं आहे की यानंतर प्रोफेशनल क्रिकेट जे आहे, ओपन क्रिकेट जे ओपन, त्या ठिकाणी खरंच या परिसरातील क्रिकेटर जास्त प्रमाणात खेळताना दिसतील. मला असं वाटतं क्रिकेटर जास्त खेळताना दिसतील या परिसरातील. आणि भारतीय महिला संघ देखील वेस्ट इंडिजच्या विरोधात जिंकलेला आहे, ही देखील एक आनंदाची बाब आहे. 102 धावांवर वेस्ट इंडिज महिला संघ हा सर्व गडी बाद झालेला आहे. तर यास क्रिकेट जिंकते आणि क्रिकेट जिंकावंच लागेल, कारण आता क्रिकेट हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे प्रत्येकाचा. कारण आता महिला देखील मोठ्या संख्येने क्रिकेटकडे वळतात. तेच धावसंख्या सांगतोय मी. षटकं झाले 3 षटकां समाप्तीने धावा लावलेल्या आहेत, ते म्हणजेच 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. आणि आता आपण जर इक्वेशनचा विचार केला तर 12 बॉल्स आणि 46 धावांची गरज आहे. यस, चेजेबल आहे. जर आपण पाहिलं तर आदिनाथची जर फलंदाजीचा विचार केला, योगेश बिट्या, जर माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. योगेश बिट्या हे जर आमचा आवाज ऐकत असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. काय अभिमानाने आणि हे झेंडे फडकत आहेत, जणू काही सांगून देत आहेत ही कॉमन प्रीमियर लीग ही तारांकित स्पर्धा झालेली आहे, 7 तारांकित स्पर्धा झालेली आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये ती घर करणारी स्पर्धा आहे आणि वॉचिंग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात TCP लाईव्हच्या वतीने प्रेक्षक या स्पर्धेसाठी एक प्रेम देत आहेत, पोच पावती देत आहेत. आणि त्याचमुळे मात्र अजून ऊर्जा मिळते SH एंटरप्राइजेस तसेच KCAच्या सर्व मेंबर्सला की याहून चांगली टुर्नामेंट पुढच्या वर्षी करावी लागेल, कारण प्रेक्षकांचा आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. 12 बॉल्स आणि आता गरज आहे ती म्हणजेच 46 धावांची. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय, सचिन येतोय. आपण जर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला, राईट हँडेड बॅटर प्रवीण तर स्ट्राईकवर आहे. तर क्षेत्ररक्षक पाहू शकतो आपण, बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळणार आहे, शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेता तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये आहे, डीप मिड विकेट तुम्ही पाहू शकताय. वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला तैनात केलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे येतोय, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर रिजनमध्ये. तर क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं सेट केलं, पण वेळ घेऊ नका, कमी वेळ घ्या, चांगलं क्रिकेट खेळा. 12 बॉल 46ची गरज. सचिन स्ट्राईकवर असेल, प्रवीण पाहूया या षटकामध्ये नक्की किती धावा गोळा केल्या जातील, कारण महत्त्वाचं आहे. एकाच रात्रीमध्ये कोणी सुपरस्टार बनत नसतो, पण या सामन्यामध्ये जो फलंदाज संघाला जिंकवेल तो सुपरस्टार बनेल. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स हिट करायचा होता, पण मात्र कुठेतरी तो जो पवित्र होता, तो स्टान्स होता, तो मात्र कुठेतरी चुकला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33 धावा. जिंकण्यासाठी 11 बॉल 46ची गरज आहे. 11 बॉल्स 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 रन्स, स्टील 2 मोर गो. खूप लांब जायचं आहे आणि तितका प्रवास पूर्ण करण्यासाठी चौकार आणि षटकारांचा या ठिकाणी वापर केला जाईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. क्रिकेट हे मात्र शेवटच्या धावेपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत झालं पाहिजे, रंगलं पाहिजे. चांगला बॉल होता, ड्राईव्ह केला आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे, डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, त्या ठिकाणी फंबल थोडंसं झालं आहे जरूर, फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा संकल्प जणू काही त्या ठिकाणी घेतला होता, त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या 2 गडी बाद 34 धावा. 10 बॉल्स 45 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर आता आरूढ होऊन प्रत्येक बॉलवर सीमारेषेच्या बाहेर करावं लागणार आहे फलंदाजांना, कारण पहिल्या डावामध्ये मात्र राहिलने जबरदस्त बॅटिंग केली, चांगली टीम बॉन्डिंग पाहायला मिळाली.
टीम 94ची आणि त्याचमुळे 78 धावांचा एक मोठं लक्ष ठेवलं गेलं होतं. 79 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करता थोडेफार कमी पडतायत. यावेळेस लवालला स्लाइस करायचा होता, बॉल आउटसाइड एज घेऊन जाईल, थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावांसाठी नेत्रदीपक चौकार. आणि आदिनाथचं कौतुक करायला हवं, कारण संतोष 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 38 आहे आणि त्यातल्या त्यात आदिनाथच्या वैयक्तिक 29 धावांचं योगदान आहे. एक हाती किल्ला लढवण्याचा पूर्ण चांगला प्रयत्न या ठिकाणी आदिनाथचा केला गेला आहे. पंचाच्या वतीने डेड बॉलची खूण 2 पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सन्माननीय परशुरामजी पाटील आणि सन्माननीय अजितजी म्हात्रे अनुभवी आहेत आणि तितकेच अभ्यासू सुद्धा आणि निरीक्षण परीक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं या पूर्ण कॉमन प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळालंय. 9 बॉल 41ची गरज. यावेळेस मात्र लाईन मिस करतो, वाईड लाईन ओलांडतो आणि एक धाव एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या जाईल 39 या आकड्यावर. 9 बॉल्समध्ये आता 40ची गरज आहे. अजूनही काहीही आपण वर्तवू शकत नाही की मैदानाच्या आतमध्ये नक्की कुठला संघ वरचढ ठरलाय, कारण आपण आदिनाथच्या खेळाचा जर विचार केला तर आदिनाथकडे ती कॅपॅसिटी आहे की मोठ्या स्ट्रोकच्या आधारावर तो आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करू शकतो. बॉल हवेत आहे, मिस टाइम. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. राहील एका हातामध्ये कॅच कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. थोडा का होईना आवाक्याच्या बाहेर बॉल लँड झाला होता. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. 2 धावांची वाढ. काय जबरदस्त ॲक्रोबॅटिक राहील अन्सारीचा प्रयत्न पाहायला मिळाले. धडधाकड शरीरयष्टी आहे, खरं तर खूप कठीण असते आउटफील्डमध्ये इतक्या वेगाने बॉलचा पाठलाग करून जजमेंटच्या आधारावर तो कॅच कलेक्ट करणं, आणि तो अशक्यप्राय असा प्रयत्न होता. तो पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. जर कॅच कलेक्ट केला गेला असता तर बेस्ट फिल्डरच्या यादीत जाऊन बसला असता राहील अन्सारी. या ठिकाणी वेगवेगळी वैयक्तिक पारितोषिकं आहेत आणि खूप चांगलं प्रोत्साहन या KCA आणि SH एंटरप्राइजेसच्या वतीने खेळाडूंना केलं जाते. 2 गडी बाद 41 धावा. संतोष 11. 8 बॉल्स 38ची गरज. सचिन ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल गोज बियॉन्ड साइड स्क्रीन फॉर मॅक्सिमम युजिट सिक्सर.
हो यावेळेस मात्र मिस टाईम आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक कनेक्ट करताना थोडीशी चुकामुक झाली. आउटसाइड एज घेऊन बॉल शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये लँड झाला होता. एकदम इथे जवळपास आता अशक्य होऊन बसलेलं आहे, पण मात्र नेहमीच देव प्रत्येक गोष्ट ही नियोजित करत असतो. प्रत्येकाला ती संधी मिळत असते आणि त्या संधीचा वापर करताना आपल्याला सुपरस्टार बनण्याची संधी प्रत्येक वेळी मिळत नसते आणि ही संधी आता आलेली आहे हर्षकडे. पाहूया या संधीचं तो सोनं करतोय की आपल्या संतोष 11 संघासाठी. यावेळेस काय नक्की घडलंय तर प्री डिसाइडेड स्ट्रोक विधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याचमुळे तितकासा यशस्वी ठरू शकला नाही आहे फलंदाज हर्ष. फक्त एकच धाव इथे धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 4 बॉल्समध्ये आता 30 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल प्रवीण जवळपास विजयाच्या उंबरट्यावर. टीम 94 सुरुवातीला स्टेप आउट झाले, त्यानंतर मात्र बॉलला हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न देखील फसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजयची पाहायला मिळाली. स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट आणि हेच कुठेतरी सिद्ध करताना पाहायला मिळालं आहे गोलंदाज अजय. चांगल्या पद्धतीचं गती परिवर्तन पाहायला मिळालं. 3 बॉल 30ची गरज. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. गोलंदाजाला दिलाय धक्का. हा षटकार जरी खाल्लाय तरी अजयच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं, पण राहीलच्या नाहीये. कारण अशा क्षणाला देखील तुम्ही चुका करू शकत नाहीये, कारण यानंतर तुम्हाला अजून कॉन्टेस्ट खेळायचं आहे. हा अंतिम सामना नाहीये, त्याचमुळे याच चुकांचा जो येणारा संघ असेल तो फायदा उचलू शकतो आणि हेच राहीलला ठाऊक आहे. राहील त्या ठिकाणी थोडीशी चर्चा करण्यासाठी गेला होता. 2 बॉल्समध्ये 24ची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रवीण. अजय राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. बॉलला एरियल रूट दिला आणि डिस्पॅच केलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं.